नमस्कार, मी अमोल तोरणे. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आताच काही वेळापूर्वी आपण या ठिकाणी जे बर्नेवाडी जे कृषी मंत्र्यांचं जे घर आहे, निवासस्थान आहे, त्या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी संपूर्ण इंदापूर तालुक्यातून आणि परिसरातून महिला, शेतकरी आणि सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत. काही वेळापूर्वीच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचा सन्मान या महिला शेतकरी आणि सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की नुकतीच जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आहे, त्या कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. यामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज जे शेतकऱ्यांचं आहे तो माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि जे महिला शेतकरी विधेयक जे मांडलं ते विधेयक अंमलात आणलेलं आहे. त्याचं सभागृहामध्ये विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. या राज्य शासनाच्या निर्णयाचं स्वागत संपूर्ण महिलांसह शेतकऱ्यांनी केलेलं आहे. काही महिला या ठिकाणी आहेत, आपण काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, काय सांगाल तुम्ही? काय आता जो सत्कार केला आपण कृषी मंत्र्यांचा, काय भावना आहेत आपल्या? आमच्या भावना खूपच छान आहेत. आम्हाला खूप अभिमान वाटतोय की मामांनी आमचा म्हणजे एक महिला शेतकरी म्हणून सन्मान केला. आजपर्यंत असं कधीच घडलं नाही ना भूतो ना भविष्य. अशी ही घटना घडलेली आहे की आतापर्यंत महिलांना शेतकरी म्हणून कधीच म्हणजे पुढं सन्मानपूर्वक एक वागणूक मिळाली नाही. म्हणजे सातबारा नेहमी पुरुषांच्या नावावरती असतो आणि त्यामुळे महिला ही फक्त शेतकऱ्याची पत्नी किंवा एक कामगार अशा पद्धतीनेच भूमिका असते महिलेची शेतीमध्ये. आणि एक हक्क म्हणजे आमचा मामांनी आम्हाला मिळवून दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे खूप अभिमान वाटतोय की ज्याप्रमाणे आता वारीमध्ये युगे 28 विठेवरी उभा पांडुरंग, अशा पद्धतीने पांडुरंग सर्व भक्तांची काळजी घेतोय. तसेच मामा सर्व माध्यमातून म्हणजे सुरुवातीला लाडकी बहीण योजना आणली, त्यामध्ये सर्व महिलांसाठी महिन्याला 1,500 रुपये दिले. यामुळे असा महिलांना फायदा झाला की काही महिलांची कधीच बँकेत जाण्याचा म्हणजे घरातून बाहेर पडण्याचाही प्रसंग आला नाही. त्या महिलांची बँकेमध्ये खाती उघडली गेली, त्यांना ठराविक रक्कम त्यांच्या खात्यावरती यायला लागली. त्यामुळे त्यांना खूप सन्मानपूर्वक असं स्वतःच्या मनातून निर्माण झाला. तसेच आता शेतकरी महिला ही योजना आणलेली आहे. त्याच्यामुळे एक स्वतंत्र शेतकरी अशा पद्धतीने आम्ही बँकेत कर्ज मागायला जाणार आहोत. नंतर तसेच आमचे उद्योग व्यवसाय निर्माण शेतकऱ्यांच्या ज्या सवलती आहेत त्या महिलांना मिळणार आहेत. तुम्ही काय सांगाल? मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बोलते, कारण मी स्वतः पण एक शेतकरीच आहे. मी जवळजवळ 30 वर्ष झालं मी स्वतः शेती करते. माझी मुलं लहान होती त्यावेळेस माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंटमध्ये मिस्टर गेले. तेव्हापासून मी अगोदर एक शेतकरी आहे, नंतर गृहिणी आहे मी. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत काय होतंय की अतिवृष्टी तरी होतोय किंवा दुष्काळ तरी पडतोय. शेतकऱ्यांना शेतात पीक चांगलं आलं की शेतमालाला भाव मिळत नाही, आणि नाहीतर मग अतिवृष्टीनं आता ह्या 4 वर्षात तर जवळजवळ अतिवृष्टीनं सगळं शेतकऱ्यांचं म्हणजे कंबरट मोडलंय अक्षर. आणि त्यामुळं आत्ताची ह्या शासनानं जी ही कर्जमाफी केली, त्या कर्जमाफीमुळं शेतकऱ्यांना कमीत कमी जे कर्ज आहे ते कर्जमाफी जर संपलं तर पुढच्या पिकासाठी त्यांना नवीन कर्ज तरी घेता येईल. इथपर्यंत तरी शेतकऱ्याची मान उंच होईल. आणि हे आमच्या तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तामामा भरणेंनी कृषी मंत्री झाले, आणि ह्या कृषी मंत्री झाले आणि ह्याचा आमच्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि आमच्या कृषी मंत्र्यांच्या काळात ही कर्जमाफी होती, ह्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. तुम्ही काय सांगाल ताई? काय सांगाल? राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे हे आमच्या तालुक्याचे आमदार आहे. खरं तर याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मामांनी शेतकरी महिला विधेयक हे मंजूर केलेलं आहे. खऱ्या अर्थानं मला वाटतं देशातील ऐतिहासिक असा निर्णय केवळ मामांच्या प्रयत्नांमुळे झालेला आहे. सरसकट कर्जमाफी सुद्धा मामांच्या प्रयत्नांमुळेच झालेली आहे. तो सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय आहे. आणि त्याचबरोबर या इंदापूर तालुक्यामध्ये जो औद्योगिक क्रांती सुद्धा भविष्यात MIDCच्या स्वरूपात घडणार आहे, ती सुद्धा ऐतिहासिकच ठरणार आहे. असे बरेचसे हे निर्णय आहेत ऐतिहासिक ज्याला आपण म्हणतो, ते केवळ आणि केवळ मामांच्या प्रयत्नांमुळे हे सगळं घडतंय. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही त्यांच्या तालुक्यातल्या महिला शेतकरी आहोत म्हणून.
प्रथमतः मी मामांचे आभार मानते की त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा जो इतका छान निर्णय घेतलाय आणि महिलांसाठी एक शेतकरी महिला म्हणून त्यांची एक नवीन ओळख निर्माण होणार आहे, यासाठी मामांचे आणि मामींचे दोघांचेही आभार. काय सांगाल तुम्ही साधारणतः की कर्जमाफी झालेली आहे, कर्जमाफीचा निर्णय झालाय, तर तुम्ही शेतकरी म्हणून समाधानी आहात का? कर्जमाफी झाले त्यावर ते समाधानी म्हणावंच लागेल. त्याचं कारण आहे की आम्ही रेग्युलर भरणाऱ्यामध्ये शेतकरी आहोत. 50,000 रेग्युलर भरणाऱ्याला कर्जमाफी आहे आणि थकबाकीवाल्याला 2 लाख. हे खरं तर जे कर्जमाफी सरसकट परत घेतला शब्द त्यांनी, ते समाधानीच म्हणावं लागेल. असल्या दुष्काळामध्ये दुसरं अनेक ते 5 HP ते 7.5 HP पर्यंत मोफत वीज दिले, ते एक शेतकऱ्याला सगळ्यात मोठा आधार आहे. आणि तिसरं, या पावसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं किंवा अतिवृष्टीमुळं किंवा दुष्काळ ह्याच्या वेगवेगळ्या ह्याच्यामुळं, आज शेतकरी त्यातनं सुद्धा सरकार मदत करत आहे. वीज बिल माफ असेल, शेतकरी कर्जमाफी असेल, आता हे विधेयक आणलं महिलांसाठी. खरं तर कृषी मंत्री म्हणून आमचे मित्र, त्यांचं मी आभार मानेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी आणि एकनाथ शिंदे. कारण हे इतिहासात कृषी मंत्री ह्या तालुक्यातला असताना हा एक इतिहास घडतोय. महिलांसाठी एक विधेयक आणून एक चांगला ह्या महाराष्ट्रामध्ये महिलांना सन्मान दिला जातोय, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानेन. आत्ताच आपण महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. खरं तर हा कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील लवकरात लवकर या कर्जमाफीची अंमलबजावणी करू असं आश्वासन काही वेळापूर्वी दिलेलं आहे. माध्यमांशी बोलताना देखील त्यांनी तोच दुजोरा दिला. आम्ही लवकरात लवकर कर्जमाफीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. पाहूया आता कर्जमाफीचा जो हा निर्णय आहे, निश्चितच शेतकऱ्यांना ताकद देणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जे आसमानी संकट शेतकऱ्यांवरती ओढवतंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे असेल किंवा दुष्काळामुळे असेल किंवा इतर गोष्टीमुळं ज्या पडलेल्या भावांमुळे असेल, तर ते नुकसान कुठं तर भरून निघण्याचं काम या कर्जमाफीमुळे होणार आहे. तर खरं तर जे एकंदरीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की लवकरात लवकर शासनाने ही कर्जमाफी जाहीर केल्याप्रमाणे लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांचा जो उतारा आहे 2 लाख रुपयापर्यंतचा, तो कोरा करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. महिलांनी देखील या शेतकरी विधेयकाचं जे स्वागत आहे ते उत्स्फूर्तपणे केलेलं आहे. पाहूया आपण राज्य सरकारने घेतलेल्या ह्या निर्णयाचा कितपत फायदा खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणासाठी होईल किंवा शेतकऱ्यांचं बल वाढवणारा कशा पद्धतीने ठरेल, हे त्या काही दिवसांनंतर स्पष्ट होणार आहे. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद.